तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होतंय आणि यावेळी फक्त एका आठवड्याच्या कालावधीमध्ये होत असलेले हे अधिवेशन अत्यंत तापलेलं राहण्याचे चिन्ह आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा घोळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तपोवनमधल्या वृक्षतोडीचा मुद्दा, तसंच पुण्यातलं मुंढवा जमीन प्रकरण, पार्थ पवार जमीन प्रकरण यासह अनेक मुद्दे या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. याच दरम्यान दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेताच नाहीये, त्यामुळे दुखावलेले विरोधक आणखी ताकदीने एकत्र येत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर महायुतीचं सरकार स्थापन होऊन वर्ष झालंय, तरी देखील अजूनही विरोधी पक्षनेता नेमलेला नाहीये. त्यामुळे याच विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्षांचा असतो असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तर जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेता नेमला जात नाहीये अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. जेवढा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा तेवढाच विरोधी पक्ष देखील महत्त्वाचा आहे आणि विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं. परंतु हा जो सत्ताधारी पक्ष आहे अत्यंत मुजोर आहे. या सत्ताधारी पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, राज्यघटना मान्य नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यामुळं हे सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक आणि निवड ते जाणीवपूर्वक लांबणीवर टाकतात, कारण यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. दरम्यान याच विषयावरती उदय सामंत आणि भास्कर जाधव काय म्हणतात पाहूयात. भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत. अतिशय विधानसभेचा, विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही. लॉलीपॉप ठरेल त्यांना. लॉलीपॉप असं म्हणणार नाही. लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं, परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं, विरोधी पक्षनेतेपदाची निवड तर लावावी. त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू. परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे, त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल.